बर, आता हे बार्लीमुळे काय काय फायदा झाला तुम्हाला? बार्लीमुळंच हे वैरणीचा फायदा होतोय. अधिक दूध पेंडीपेक्षा बार्लीनं 2 लिटर तरी जास्त निघते एकाच. बर 2 लिटर म्हणतात त्या 32-33 न म्हणत तरी 60-70 65 रुपयाचा फायदा आपला होतो एका गाय माग. एका गाय माग. आणि पेंडीत 60-70 रुपयाचा फायदा होतो. 2 किलो जरी पेंड आपली वाचली तरी 60-70 रुपयाचा फायदा होतो. बरोबर, म्हणजे 140 रुपयाचा आपला फायदा होतो एका गाय माग. 60 दोन्ही 120 तरी रुपयाचा फायदा होतोय. बरोबर. आपला खर्च मागला. बरोबर, म्हणजे की 3,500 दरम्यान तुम्हाला यातून फायदा मिळतोय एका गायपासून. महिना म्हणजे बचत होती. बर बर. आणि पशुखाद्य कधी वापरून नाही का बघितलं तुम्ही? पशुखाद्य वापरता दूध कमी निघतं. एवढं दूध निघू शकत नाही. बर बर. कमी निघतं. आणि कुठल्याही गोठवाल्याने कितीही मोठा गोठा असू द्या, एखाद्या 1000 गाय असू द्या 500 असू, त्यानं पेंडी तेवढं दूध काढून दाखवायचं. बारली जेवढी चारवून काढेल तेवढं निघत नाही. निघू शकत. बर, पण आता गाय गाभण राहण्यासाठी किंवा तिचे दात खराब होतात का असं काय बघितलं का तुम्ही? अजिबात काय होत. गाभण गायला किंवा कालवडांना कसं देता तुम्ही बारली? कालवडाला मी बारली देत नाही. जी बारकी कालवड येते ना त्यांना कपरी पेंडी शिवाय चालत नाही. बर. ते 50 रुपये 60 रुपये किलो आहे. बर. ते मी पेंड चारतो कालवडासनी. अधिक पावडर एक आहे 1300-1400 रुपयाला काहीतरी आहे. आपण काय करतो, गाभण राईचा तुम्ही जे प्रश्न विचारला ते बरोबर आहे, पण बार्ली बरोबर आपण मिनरल मिक्सचर वापरतो. टोटावेट, ऍग्री फूड म्हणून असे 1-2-3 कंपनी आहेत. आपण 5-5 किलोचे बॅग साधारण सांगवीवर आपल्याला स्वस्त भेटते. आणि कसं होतं, प्रत्येक वेळी आपण चेंज करून वापरतो. साधारण आपण 50 ग्रॅम 100 ग्रॅम वगैरे त्याचं लिमिट असतं, पण आपण 50 ग्रॅम वापरतो. त्यामुळे आपल्या गायी माझावर यायला आणि गाभण राहायला कोणत्याही प्रकारचा फरक. 100त एखादी गाय रिपीट वगैरे होते असं नाही. 100% 99% राहतीलच असं नाही. 100त एखादी गाय आपली रिपीट पण होते.